सोलापुरातील शिवयोग साधक परिवारातर्फे श्री विष्णू सहस्त्रनाम याग आणि श्री सूक्त याग या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सोलापुरातील शिवयोग साधक परिवाराच्या वतीनं आगामी श्री दुर्गा सप्तशती बीज मंत्रात्मक 108 कुंडी लक्ष चंडी यागाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून श्री विष्णू सहस्त्रनाम याग आणि श्री सूक्त याग यांचं आयोजन करण्यात आलं। अधिक पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 13 आणि 14 जून रोजी शिवानुभव मंगल कार्यालयात झालेल्या या यज्ञ सोहळ्यात वैदिक मंत्रोच्चारांच्या मंगलमय वातावरणात विविध धार्मिक विधी पार पडले। यामध्ये यज्ञमंडप पूजन, धर्मध्वज पूजन, गोपूजन, श्री गुरुचरण पादुका पूजन, श्री विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्त ग्रंथपूजन, गंगापूजन, महासंकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, नांदी समाराधना, नवग्रह स्थापना तसंच इतर वैदिक धार्मिक विधी विधिवत पार पडले। यज्ञामध्ये सहभागी झालेल्या साधकांना कमलपुष्पांच्या आहुती अर्पण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली। या धार्मिक सोहळ्याचे मुख्य पुरोहित म्हणून ज्योतिषशास्त्री वेदमूर्ती मल्लीनाथ रामय्या माळगी स्वामी यांनी वैदिक विधींचं मार्गदर्शन केलं। तसंच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सवाध्यक्ष संतोष कुमार शिरसी, कार्याध्यक्ष शिवानंद शेटे आणि फोरम अध्यक्ष केदार जिरगे यांनी परिश्रम घेतले। वंदे विष्णुं भवभयमो विष्णवे नमः विष्णवे नमः स्वाहा ओम श्यामाय नमः स्वाहा ओम धनुर्धराय नमः स्वाहा ओम धनुर्वेदाय नमः स्वाहा ओम अपराजिताय नमः स्वाहा ओम सर्वसहाय नमः स्वाहा ओम सत्ववते नमः स्वाहा ओम सात्विकाय नमः स्वाहा शिवयोग साधक परिवार सोलापूर या संस्थेच्या वतीनं पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक ज्येष्ठ मास वद्य पक्ष अमावास्या या पर्वदिनी सर्व साधकांना घेऊन श्री विष्णू सहस्त्रनाम याग व श्री सूक्त याग शिवानुभव मंगल कार्यालय येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे। या यज्ञामध्ये विष्णूंच्या 1000 नामावलीला प्रत्येक नाममंत्राला एक कमलपुष्प स्वाहाकारामध्ये व एक अनारसे स्वाहाकारामध्ये अर्पण केलं जात आहे। आणि त्याचबरोबर सगळे साधक मिळून या अमावास्या पर्व कालामध्ये पितरांसाठी तर्पण करायची जी परंपरा आहे अधिक मासात, तो तर्पणाचा कार्यक्रम 12:30 नंतर आयोजित केला आहे। म्हणजे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी व त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा व त्यांना पुढची गती चांगल्या प्रकारे मिळावी म्हणून तो तर्पणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।